राष्ट्रबुद्ध न्यूज चॅनल माझा निवेदक तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करतो। न्यूज चॅनलचा राजा चॅनल माझा। पोरांनो, उघडा डोळे बघा नीट, माझ्याकडे पुरीकडे नाही। आम्ही दाखवतो या समाजाचं वास्तव, जे वास्तव दिसतं असतं। इतर चॅनल सारखं वास्तव दाखवायची आम्हाला सवय येत नाही। तर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या श्रेयस मिळानिमित्त जमलेल्या सर्व मान्यवरांचं, अतिथींचं, सर्व बंधूंचं आणि मंडप बघून भगिनी म्हणावंच वाटलं असं तरी सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण या ठिकाणी एका चर्चासत्राचं आयोजन करणार आहोत। या चर्चासत्रामध्ये सर्वप्रथम मी आमंत्रित करतो ज्यांची FB वर 5000 पेक्षा जास्त फ्रेंड्स आहेत। 1760 व्हॉट्सअप ग्रुपचे ते ऍडमिन आहेत आणि कुठलाही बर्थडे असो, कुणाचाही बर्थडे असो, कोणताही सण असो, यांचं मुंडकं बॅनरवरती हसतच असतं। असे ABLB अर्थात आला बर्थडे लाव बॅनर, आला बर्थडे लाव बॅनर संघटनेचे अध्यक्ष रॉकी भैया नेसाळे यांना साहेब खाली करा, कोणी पण नमस्कार करत नाही। रॉकी भैया स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओत। धन्यवाद। खरंच खपतोय, खरंच खपतोय। प्लीज रॉकी भैया तुम्ही बसून घ्या। यानंतर या चर्चासत्रात पुढील व्यक्तीला आमंत्रित करूया। अत्यंत सॉफिस्टिकेटेड, डेलिकेट, सभ्य, सरळ मार्गी चालणारे, कुणाच्या आदरात नाही, कुणाच्या मर्यादेत नाही, असे व्यक्तिमत्व एक बँक अधिकारी असणारे ओमप्रकाश बुद्धिसागर यांना। हॅलो, नमस्कार नमस्कार नमस्कार। ओम सर स्वागत आहे तुमचं। यांना फोन बोलून इथं मॅनेज यांना फोन खूप राग येतो रास्कल। इंग्रजीत काय बोलतो रे? शिवाय देते तुम्हाला तो माझ्या जीवाला मारता। प्लीज तुम्ही शांत बसा, चर्चा भरकटता कामा नये। यानंतर या चर्चासत्रात पुढील व्यक्तीला असं म्हटलं जातं, भारत हा कृषीप्रधान देश आहे। भारतामध्ये शेतकऱ्याला फार महत्त्वाचं स्थान आहे, म्हणून शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रित करतो किसानजी कोरडी यांना। या किसानजी, राम राम। प्लीज बसून घ्या। वर 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 स्वागत आहे किसानजी। असं म्हटलं जातं की भारत हा तरुणाचा देश आहे, तरुणाच्या जीवावर तो तरुण जाईल असं तरी वरून वाटत असलं तरी ते कितपत खरं आहे हे जाणून घेण्यासाठी एका महाविद्यालयीन तरुणाला या ठिकाणी आमंत्रित करणं गरजेचं आहे। म्हणून एका महाविद्यालयीन तरुणाला या ठिकाणी आमंत्रित करतो। हरी ये हरी 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 कार्यक्रम झालाय तो भान ठेव। तर यानंतर आपण मुख्य चर्चासत्राला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मला रॉकी भैया तुम्हाला विचारायचं आहे, प्रत्येकाचा बर्थडे असो, प्रत्येक सण असो, तुमचा फोटो बॅनरवरती असतोच असतो, याचं कारण काय? बापाचा पैसा म्हणजे यांच्या वडिलांची इच्छा। म्हणजे त्याचं काय आमच्या डॅडीला वाटायचं, डॅडीला म्हणजे आमच्या वडिलाला की आपण फेमस आहोत म्हणून आम्ही ही बॅनरबाजी करतो। बाकी काय? खूप छान। म्हणजे फेमस होण्यासाठी तुम्ही बॅनरबाजी करता। मला तुम्हाला विचारायचं तुमचं शिक्षण काय झालंय? BA। ओम प्रकाशजी तुम्ही हसताय का? काय फालतू जोक मारतो रे हा? खाली बसा। प्लीज प्लीज खाली बसून घ्या तुम्ही। अरे वा, या वा 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 वा। हे होते आमचे मोरे पिऊन आले होते, पाणी घेऊन जात आहेत आता पाणी पिऊ घालून। ओके ठीक आहे। तर मला ओमप्रकाशजी तुम्हाला विचारायचं, मगाशी तुम्ही शिक्षणाचा विषय काढला, मला तुमच्या शैक्षणिक प्रवासाबद्दल ऐकायला आवडेल प्लीज। बापरे, खरं तर
असतो सोडा सदा वास देखील मिळायचा नाही. माझा प्रकाश नावाचा मित्र होता, त्यालाच बाजूला बसवायचो आणि त्याचाच प्रकाश पडतोय असं समजून मी अभ्यास केला. खूप खडतर दिवस केले. मला बी प्रकाश काही मिळाला नाही. ज्योती मिळाली बघा, आणि ज्योती गेली की आरतीला बाजूला बसून अभ्यास केला बघा. का फेकाला बे. तर आता पाणी पिऊन किसान कोरडे थोडे ओले झालेले आहेत. मला तुम्हाला विचारायचं आहे किसानजी, आमच्या स्टुडिओत येऊन तुम्हाला कसं वाटतंय किसानजी? हो हो वा 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 वा, एका शेतकऱ्याचं त्याच्या शेतावरती काय प्रेम असतं या वाक्यावरून दिसून येतं. यानंतर मला ओमप्रकाशजी तुमच्याकडे यायचं आहे. तुमचा आणि साहित्याचा काही संबंध आहे का? माझा खरं तर साहित्याचा बहुत बडा संबंध आहे. हो. पण मला खरं तर लातूरचा संदीप खरे म्हटलं. वा 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 वा, म्हणजे महाराष्ट्रात आहेत मातीचे घरे, महाराष्ट्रात आहेत मातीचे घरे, हेच आमच्या लातूरचे संदीप खरे, हेच आमच्या लातूरचे संदीप खरे. मग सर एखादी कविता ऐकायला आवडेल प्लीज. आहे ना, फगरदारी मुक्त गावासाठी फगरदारी मुक्ती यावर भाष्य करणारी कविता लिहिली आहे. आज पण मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये प्रातिनिधिक वगैरेसाठी पटरी पलीकडे जातात, त्यावर भाष्य करणारी एक कविता लिहिलेली आहे. प्लीज सर, प्लीज प्लीज.